सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकडही, अंतकाडीचा हा करणे विचार, वेचती सादर घटी कापडे, मंगळ हे नोहे कन्या पुत्रादिक, राहिला लौकिक अंतरपाट, तुका म्हणे देव अंतरीला दुरी, डोळिया अंधारी पडले पडले अंतकाडीचा हा करणे विचार, वेचती सादर घटिका पडे. विठ्ठल विठ्ठल गोपाल कृष्ण भगवान की जय, प्रभु रामचंद्र भगवान की जय, दत्तात्रेय भगवान की जय, पवन सूत हनुमान, उमापति महादेव, जगत गुरु तुकाराम महाराज की जय, सावता बाबा की जय, आदि शक्ति मुक्ताबाई की जय. सावधान ऐसे काय ते विचारा, आले हो संसारा सकडही, अंतकाडीचा हा करणे विचार, वेचती सादर घटिका पडे. सुग्रीव मित्रं परं पवित्रं, सीताकलत्रं मेदगात्रं, कारुण्यपात्रं शतपात्रनेत्रं, श्रीरामचंद्रं
सततं नमामि मनोजयं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मकवागर्युद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महायोगपीठे तटे भीमरथं वरं पुण्डलिकाय दातु मुनीन्द्रियं समागत्य तिष्ठं गमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दया तुमच्या अनुग्रह लागलो पावन झालो चराचरी सरस्वती माती दैव श्रुती येतो का कुर्ती तुझ लागे आपुल्या बाळाची धरी आता हाती नखरी भजी तिज नामजी राधे राधे नाम घेता पवित्र अनंत पाप होती स्मसात विराट शक्ती गोदामवासी चला जाऊ शरण त्या राधिके असो नसो भावालो तुझी आठाया आलो तुझी आठाया असो नसो भाव आलो तुझी आठाया कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवीर
बरसाने की राधिका नंदगांव की शान, बरसाने की राधिका नंदगांव की शान, हो इनके पद करूं मैं कोटि कोटि प्रणाम। चले आना जी सुंदर शाम, चले आना जी सुंदर शाम, हमारे हर कीर्तन आयो जी सुंदर शाम, हमारे हर कीर्तन में आओ जी सुंदर शाम, हमारे हर कीर्तन में चले आओ सुंदर शाम, हमारे हर कीर्तन में चले आना जी सुंदर शाम, हमारे हर कीर्तन चले आना जी सुंदर शाम, हमारे हर कीर्तन में चले आना जी सुंदर शाम, हमारे हर कीर्तन में सुंदर शाम, हमारे हर कीर्तन में। ओ आप भी आना बलदाता को भिलाना, आप भी आना बलदाता को भिलाना, ओ आप भी आना बल को पियो बुलाना, आप भी आना को पियो बुलाना। चले आना जी पवन कुमार, हमारे हर कीर्तन में चले आना जी पवन कुमार, हमारे हर कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हर कीर्तन में चले आओ जी पवन कुमार, हमारे हर कीर्तन में। आइए हनुमंत विराजिए, आइए महाराज विराजिए, आइए हनुमंत विराज, आइए महाराज विराज। कथा करूं मति अनुसार, पधारिए पवन कुमार, आइए महाराज विराजिए, आइए विराजिए, पधारिए पवन कुमार, पधारिए पवन कुमार, आइए महाराज विराज, आइए भोलानाथ विराजिए, आइए महाराज पधारिए। कथा करूं मति अनुसार, आइए महाराज पधारिए। आता इकडं तिकडं कोणी येऊ नका, काही लागलं ना मला सांगा, मी येईल. हे लहान लहान पोरांना थांबवा. पाहायला गेलं तर असं आहे वातावरण पावसाळ्याचं आहे, मीच घर नसली उपगीस आणि बाहेर फिरायला, नंतर बाहेर जायला जरा अशी शांतता राहील. पण जेच नाक कटाया तेच ना वानवया, फेटा बांधता बांधता फेटाली जाऊन म्हणे त्या घरमा. पण घरना होता त्यामुळे बोलता होणं नाही, आणि बोललंही असतो मी एक दोन शब्द. पण कसं आहे इथला दूर ते पाणी मायले, एखादा शब्द जाडा मोठा बोलाय घ्या. आटेपटा लोक इंडिका मायलेत, मोठ्या मोठ्या गाडीच मायलेत, मी फटफटीवर येले तेच नाही लिहून म्हणा कापी. त्याच्यामुळे बसून घ्या आणि सर्वजण इकडे लक्ष द्या. जास्त काय नाही, इकडं वाद मृदुंगाचार्य आणि इकडे गायनाचार्य. या मैफिलीत काय बोलावं हे सुचत नाही, कारण ज्यांचं गायन ऐकण्यासाठी आमचे कान तरसलेले होते अशा मंडळी समोर बोलणं म्हणजे सोनाराला सोन्याचं महत्त्व किंवा सोन्याची किंमत सांगणं. जे महाराष्ट्रभर गाजलेली मंडळी आपल्या अवतीभोवती असताना आपल्याला असं वाटतं आपली आखो तब्येत पाहिजे होती बा वाटतं. पण ज्या प्रसंगाने आपण आता कीर्तनाचा सुरुवातीलाच विषय
की सावधान ऐसे काय ते विचारा. कुणाचा अभंग आहे? विश्वाला आधाराची गवसणी घालत असताना, न्यायनीतीचा धर्म बुडत चालत असताना, माणसं सैराट जीवन जगत असताना त्यांना मार्गावरती लावण्याचं काम ज्यांनी गाथा निर्मिती केली आणि माणसांचा माथा सुधरावा आणि त्या माथ्याने सकळ महाराष्ट्राच्या मातीत वारकरी संप्रदायाचं बीजारोपण व्हावं, त्या महात्म्यांचं नाव जगद्गुरु तुकोबराय. आणि या जगद्गुरु तुकोबरायांचं जे काही म्हणणं आहे, या अभंगाचा जो काही ओलावा आहे, कोणी बोलू नका इकडे, या अभंगाचा जो काही ओलावा, या अभंगाच्या ओलाव्यात पहिलाच विषय की सावधान ऐसे काय ते विचारा ना. आम्हाला विचारा. तुकोबरायांचं म्हणणं काय आहे? आम्हाला विचारा. विचारणारा आणि सांगणारा आपला पाहिजे. सांगणारा, बोलणारा, ऐकणारा, घर चालवणारा आणि घर सांभाळणारा यांना कान असून बहिरे व्हावं लागतं. आणि अशा पार्श्वभूमीमध्ये ज्या लोकांनी दगडं मारली, ज्या लोकांनी नाव ठेवलं, त्या लोकांना सैराट जीवनातनं अतिशय सखोल आनंदीमय मार्ग दाखवण्यासाठी स्वतःच्या जीवनातला अनुभव मांडत असताना आपल्याकडे बोट दाखवून निर्देश केला की सावधान. पुन्हा दोनदा बोलले, आम्हाला विचारा. पण विचारत असताना सावधान अवस्था करण्यासाठी माणूस म्हणून जगता आलं पाहिजे. आणि माणूस म्हणून जो जगतो त्याला अंतिम काळाचं दुःख, अंतिम काळाचं सुख आणि अंतिम काळाच्या सर्व लहरी समजतात. बेधुंद जगणाऱ्या माणसांना नाही कळत. ही जी घटिका तुकोबरायांनी सांगितली की सावधान ऐसे काय ते विचारा. विचारायचं असेल तर एकच विचारा, अंत काडीचा हा करणे विचार. 5 फूट 6 इंच गोरान गोमटा असा नरदेह भेटला आणि हा नरदेह व्यथित न जाता काहीतरी कीर्ती रूपाने आपलं कार्य विरावं यासाठी क्षण, मिनिट, तास, 2 तास, वर्ष सर्व निघून जात आहेत. आणि निघाल्यानंतर जेव्हा वेळच उरत नाही तेव्हा सर्व काही आठवतं, पण आठवून उपयोग राहत नाही. चिडिया चुप गई खेत. ज्या वेळेस शेती सांभाळायची गरज होती, ज्या वेळेस पाखरं सांभाळायची गरज होती, त्यावेळेस जर सांभाळलं गेलं असतं तर काहीतरी उत्पन्न आलं असतं. तसं जीवनाचं मूल्यमापन आणि किंमत ज्याला कळाली त्याला अंतिम समय कळतो. आणि अंतिम समय कळण्यासाठी प्रत्येक क्षणाक्षणाला एकच विचार करावा लागतो की आपल्याला मरायचं आहे आणि मरण्याच्या अगोदर हृदयामध्ये जागा निर्माण करायची. आणि ही जागा निर्माण करत असताना तुम्ही ज्यांच्यासाठी राबतात, ज्यांच्यासाठी कष्ट करतात, ज्यांच्यासाठी अहोरात्र पडपड करतात, त्या लेकराबाळांसाठी, त्या प्रपंचासाठी जर एक क्षण जरी हुसकून गेला, एकच क्षण संसारातला, लक्ष द्या इकडे, तुम्ही सर्वजण पाहतायत फेटे भांडणाऱ्याकडे, याला आमच्याकडचे खानदेशातली भाषा आहे गर्भाला इज्जत लेवानी. पहिलेच माझा स्वभाव असा खारट आहे, पण मी प्रेमी लोकांच्याकडे आलोय म्हणून नम्रतेने बोलतो. ज्या प्रपंचामध्ये राबत असताना एकही दिवस जर हुसकून गेला, संस्कृती नावाचं पान जर हातातनं निघून गेलं, ज्या लेकरांसाठी कष्ट करतो, ज्या लेकरांसाठी महाड्या बांधतो, ज्या लेकरांसाठी जमिनी घेतो, एकचदा जर हुसकून गेलं ना, आपल्या डोळ्यासमोर विकून राख करून टाकतात. आणि मग नंतर आपण पश्चाताप करतो, महाराज ऐकास काय डोया बांधी उन, डोया बांधी नाही उन, हात्यापाय उन. ज्या वेळेस आपण प्रमुख होतो घरातले, आपला दरारा, आपलं वजन, आपल्या बोलायला किंमत, मग स्त्री असू द्या का पुरुष असू द्या, जर त्याच्या किमतीतच नाही बसत असेल तर उपयोग नाही. मग अशा वेळेस जे कुटुंब सांभाळतो आपण, एकदा मी बोललो हुसकूनच गेलं,
ज्यांच्या समवेत आपण कष्ट केलं, जर संस्कृती नावाचं पान, वारकरी संप्रदायाचं बोट धरून घरात जर आचारसंहिता असेल, तर तिथल्या मुलांना न सांगता वळण लागतं, आईवडिलांची किंमत कळते, न सांगता त्या प्रॉपर्टीची किंमत कळते. आणि जर एकदा कमवता पुरुष किंवा कमवतं स्त्री, घरातली मालकीन यांचा जर खुलासा हुसकूनच गेला, ज्या मुलांसाठी कष्ट केलं, राबलो, त्या मुलांच्या बाबतीत तुकोबराय सांगतात, एकदा मंगळ ग्रह परवडेल, शनीचा मंगळ परवडेल, विधी केली तर शांत करता येईल, पण स्वतःची संतती मंगळासारखी ग्रासायला लागली का मग पश्चाताप होतो की मी नाहक संसार वाढवला आणि या वेलाचं सुख पाहत होतो. आणि जर त्या वेलाचं महत्त्व त्या लेकराबाळांना, कुटुंबातलं सर्व कळालं, तर आपल्या आईमध्ये देव दिसतो, आपल्या बापात देव दिसतो. आपण जो प्रपंचामध्ये कष्टाने उभारलेला सर्व राहडा असतो, या सर्व गोष्टींची त्यांना जाणीव असते. कमीत कमी आपण संपत्ती कमवत असताना संततीवर जर लक्षच दिलं, नका जास्त पैसा कमवू, नका जास्त नामचिंतन करू, नका काही जास्त करू, फक्त घराच्या कर्ते होत असताना सावध इशारा दिला, अंतिम काडीचा दाखला दिला आणि सूत्र दिलं की मंगळ हे नोहे कन्या पुत्राधिक मंगळ. ही घटिका सांगत असताना तुकोबराय सांगतात की एकदा शनीचा मंगळ परवडेल, पण स्वतःची संतती जर विरोधात गेली तर स्वतःची संतती मंगळ ग्रहापेक्षा जास्त आईवडिलांना ग्रासते, आईवडिलांच्या विरोधात जाते. पण हे त्यांना दोष देऊन फायदा नाही. सावध केलं होतं, तो विचारायचा सल्ला होता, अंतिम काळाची घटिका होती. पण ज्यांनी कष्ट करताना सुसंस्कृतीचं पान आणि मुलांना वळण लावत असताना वारकरी संप्रदायाची आचारसंहिता लावली, त्या मुलांना आईवडिलांमध्ये देव दिसला. ज्यांच्या घरामध्ये वारकरी संप्रदायाचं बीजारोपण नाही, ज्या घरामध्ये सुसंस्कृतीचं पान नाही, ज्या घरामध्ये फक्त पैशाला किंमत आहे, माणसांना किंमत नाही, तिथल्या संततीला सांगितलं की तुमच्या जवळ आईवडील, माता पिता जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत तुम्हाला कळाले नाही, कारण तुमच्या डोळ्यात धूर गेलं होतं, ममत्वाचं गेलं होतं का अहंकाराचं गेलं होतं. त्या संदर्भात जगद्गुरु तुकोबराय सांगतात की अशा संततीला की तुका म्हणे देव अंतरीला दुरी, डोळिया अंधारी पडलीसी. मग अशा सैराड जीवनामध्ये जर आपल्याला कीर्ती आणि कीर्तिरूपाने उरावं लागत असेल तर काय करावं, तर तुकोबरायांनी एकच सांगितलं होतं, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, मस्तक हे पायावरी, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा, या वारकरी संतांचा. मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या. वारकरी संतांच्या चरणी नतमस्तक ठेवल्याने अतिशय जड बुद्धीचा माणूस सुद्धा सुधारतो, अशी घटिका आहे. संतांचं चरणरज, संतांचा सल्ला आणि संतांजवळ बसणं हे प्रारब्धाच्या गोष्टी आहेत. पण ज्या निमित्ताने आजचं जे कीर्तन आहे, जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग तुमच्यासमोर, त्याच्यातल्या ठराविक बातम्या देत असताना ज्या भाविस्कर कुटुंबातनं इंदू आजींचं याच दिवशी तिथीप्रमाणे जाणं झालं मागच्या वर्षी, आणि प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने या भाविस्कर कुटुंबाने, संपूर्ण कुटुंबाने आयोजित केलेला हा कीर्तनी एक दिवसीय महोत्सव.
इंदुबाई या सर्वांच्या परिचयातल्या, या गावातल्या, असं कोणी म्हणणारच नाही. कारण का, सख्या आईने मुलांवरती जर वळण लावलं तर सर्व गाव पाहतं. पण मातृत्वाला जो धक्का पोचलाय, मातृत्वाला काय धक्का आहे? सावत्र आईने मुलांवर कितीही प्रेम केलं, तिचा रिझल्ट नाही भेटत. कुठेही जा, त्या विषयालाच अशी काही बाधा भिडलेली आहे की जर सावत्र आईने मुलांना कितीही प्रेम दिलं, पृथ्वीच्या तर म्हणजे पूर्ण भ्रमंती केली तर 22कर परिवारासारखे मोजून बोटावर माणसं सापडतील की सावत्र आईची किंमत करणारे. शक्यतो 99% नाही. इकडं आल्यानंतर जेव्हा मला योगेश दादांनी सांगितलं की आमच्या आजी सांगायला सावत्र होत्या पण सख्या आईपेक्षा अफाट प्रेम करणाऱ्या होत्या. आणि केवढा मोठा परिवार आहे हो. 2 मुलं, भटू भालेराव पाटील, सतीश भालेराव पाटील, अजून त्यांचे लक्ष्मण गंधल पाटील, 2 मुली, शोभा धर्मराज पाटील, सुलोचना दीपचंद पाटील आणि नातू योगेश सतीश पाटील. आणि एवढ्या गोकुळासारख्या परिवारात 9 नाता, 5 नातू, 21 पंतू. ग्रामपंचायत तुमले देखान काम नाही, फक्त वाढू द्या. एवढं सर्व कुटुंब वाढवत असताना काय पाहणं. या संपूर्ण 22कर कुटुंबासोबत योगेश दादांनी आम्हाला या प्रथम पुण्यस्मरणाच्या कीर्तनाचे, खरं तर पाहायला गेलं तर महाराष्ट्रातले दिग्गज कीर्तनकार त्यांच्या फोनची वाट पाहतात. हे आमच्या मागे उभे आहेत, हे दादा, आणि काय नाव दादांचं, स्वामी आणि योगेश दादा, अतिशय महाराष्ट्रातले ख्यातनाम सुप्रसिद्ध कीर्तनकार. एका शब्दावर कीर्तन करायला आले असतील पण मालेच आज उभी उमजी राहणार नाही, त्यासनी माले कस काय निवाडा. एक त्यांचं प्रेम म्हणावं की माझ्याबद्दल त्यांची ती मोठी आस्था म्हणावी. त्या संपूर्ण गोष्टींना एक नमन करत असताना आज ज्यांनी अतिशय सुंदर असं गायन केलं, आदरणीय परमपूजनीय आमचे ज्येष्ठ गुरुबंधू योगेश दादा बधानेकर, ज्यांच्या आवाजात अतिशय गोडवा आहे. एक काळ असा होता की मी तुम्हाला यूट्यूबला पाहायचो आणि यूट्यूबला पाहत असताना स्वप्न होतं की माझ्याही कीर्तनात तुम्ही पाहिजे. पण आपल्या 2-4दा भेटी झाल्या. पारोड्या तालुक्याचं वारकरी संप्रदायाचं अतिशय मृदुंगामध्ये अतिशय वादळ आणि युवा कीर्तनकार आमचे भूषण दादा जसं गोड हसतात तसं गोड वाजवतात. पण आज त्याच्याही पेक्षा जबरदस्त वाजवत आहेत ते. काय मसालान भाजी, मग काय खादन काय नाही. अतिशय गोड स्वभाव. त्यानंतर आमचे श्री गुरुप्रतिष्ठानचे आमचे सदस्य आणि जवळचे मोठे गुरुबंधू समाधानजी महाराज वाडी भोकरकर, त्यांना कसं काय माहीत पडलं आदरणीय सर जे आलेत, बापू आलेत, आणि तुम्ही 3 जण जरी आज आले तरी मला असं वाटतं की आपलं संपूर्ण श्री गुरुप्रतिष्ठान हजर आहे. हो, कारण एक माणूस जरी आपला आला तरी. त्यानंतर जापीहून आलेले आमचे चेतन दादा आहेत आणि ज्यांच्या गायनाची झलक आम्हाला लहानपणापासून आवडत होती. न जाणे मी कीर्तनकारही नव्हतो तधीपासून त्यांच्याशी संबंध होते. असे आमचे ज्येष्ठ गुरुबंधू ज्यांच्या आवाजाची लकब संपूर्ण खानदेशात गायन कोकिळा म्हणून प्रसिद्ध आहेच, योगेश दादा. आणि त्यांची जोडी जिथं राहिली गायनाला तिथं कीर्तनकाराकडनं काही लोकांना अपेक्षा राहत नाही, फक्त अपेक्षा असते त्यांनी गायन करावं. असं जबरदस्त गायनातलं गायन गंधर्व असणारे आमचे चंद्रकांतजी महाराज वारुडकर, बऱ्याच नाही तर गेल्या त्यांच्याशी 17-18 वर्षापासून कॉन्टॅक्ट आहे. पण पहिल्यांदा आज माझ्या कीर्तनात त्या आहे, त्याबद्दल त्यांनाही फेट्यासहित नमन करतो. आणि चोपदार दादांचं कौतुक करण्यासारखं आहे. विनेकरीचं तर गल्ली किसकी भी हो लेकिन दादागिरी इसकी आहे.
गली कोणाची मला माहीत नाही, गाव कोणाचं हेही माहीत नाही, पण त्याचं जे नृत्य होतं 2 मिनिटाचं 3 मिनिटाचं ते इतकं मोहित करत होतं. त्या नाचा मग फेटा सुटी घ्या त्यांना, आणि तो फेटा बांधा मग तुम्ही बटा गुंडाई घ्या त्यांना. आणि हे काही ठराविक वयाला शोभतं. 90 वर्ष ना म्हातारांना वाढदिवस. आता मी सहज तारीख घेऊन घेतली. आता जसं जीवनातही काहीतरी सावधान टप्पे असतात. 90 वर्षाच्या म्हाताराच्या वाढदिवसाला गेलो. मला असं वाटलं लहान पोराचा वाढदिवस असेल बा. मी गेलो, पटा नातू पंतू त्या दल्लाबा, फुगान मिगा एकदम भयान. मी सहज विचारलं, म्हटलं का हो, कोण आहे, कशा निमित्ताने कीर्तन? म्हणे बाबा तुम्हाला सांगितलं वाढदिवस. म्हटलं एवढा लहान पोरगा आहे की सर्वजण तिथं जमले? म्हणे नाही बाबा, आमच्या आजोबा आहेत, त्यांचा वाढदिवस आहे. मग ते ज्यांनी तारीख दिली होती ते दर्शनासाठी घेऊन गेले की चला म्हणे बाबा भेटून घ्या. सर्वजण बसले होते, मी बसलो, बाकी जण चालले गेले. मी त्या बाबांना विचारलं, म्हटलं काय बाबा, कसं आहे आयुष्य, कसा आहे आयुष्यातला आनंद? मी बोलायला लागून त्या बाबा रडायला लागल्यात. मी म्हटलं काहीतरी दुःख असेल, त्या दुःखाची जाणीव आठवण येत असेल. मी त्यांना पुन्हा विचारलं, म्हटलं काय बाबा काय रडतात? एवढं सर्व काही आबादाने देवाने दिलेली नातू पंतू जंतू सर्व आहेत. त्या बाबा रडता सांगत म्हणे बाबा बठ आहे, फक्त तिने गरज होती. म्हणतो कोणी गरज होती? ती पाहिजे होती म्हणे बाबा वाढदिवस दाखवले. म्हणतात तसा तर तू बी नको पाहिजे होता. चांगलं जर कडक ऊन पडणं तर त्यांना बैजाशी इथला झिलपानगत विजायले तू, आणि तरी मंदिरांना ती पाहिजे होती. जीवनाची सावधान अवस्था ओळखून जीवन जगण्याचा आनंद आहे. आणि त्या संदर्भाने सर्वांच्या बाबतीत बोलत असताना ज्यांचा साऊंड आहे, तुम्ही इथलेच ना कुंडाना, अतिशय श्रीहरी साऊंड, अतिशय जबर, काय कुंग नाही कांग नाही, फक्त तुम्हाला पायना पुणे लाईन चालायला पाहिजे बस. आणि सकळ महाराष्ट्रभर कीर्तनकारांचं महत्त्व ज्यांनी समाजाला पटवून दिलं. ज्या मंडळीला कीर्तनाची आवड नव्हती, कीर्तनापर्यंत पोचण्याची संधी किंवा कीर्तनापर्यंत यायची काहीच लक्षणं नव्हती, अशा मंडळीला घरपोच कीर्तन ऐकत असताना वारकरी संप्रदायाचा जो साठा वाढत गेला आज कीर्तन ऐकणाऱ्यांचा, या खानदेश प्रांतात जे अगोदर सर्वांच्या परिचयातलं वारकरी चॅनल असेल भैयादादांचं, या भैयादादांनी तळागडातल्या सर्वसामान्य माणसाच्या हातात जो मोबाईल गेला, या मोबाईलमध्ये खानदेशी कीर्तनकारांचं जे महत्त्व वाढवलं, त्या महत्त्व वाढीच्या बाबतीत मी तर फेट्यासहित नमन करेल भैयादादा तुम्हाला, की जे कीर्तनकार कोणी ओळखले नसते किंवा कोणापर्यंत ओळख झाली नसती, तुमच्या माध्यमातनं बऱ्याच नाही तर लाखो कीर्तनकारांची झलक या वारकरी यूट्यूब चॅनलने झाली. मी तर पांडुरंगाजवळ एकच विनंती करेल की तुमचा हा सेट आणि तुमचं आयुष्य दिवसेंदिवस आमच्या आयुष्यातले काही दिवस तुम्हाला प्राप्त व्हावे आणि वारकरी संप्रदायाचं काम असंच चालू राहावं. हे सर्व काही चालत असताना या कुटुंबाने आदरणीय दादा बसलेले आहेत, परिचित आहेत, नाव सांगता नाही येणार, पण सर्वांच्या समवेत हार्मोनियमवाले बाबा आहेत, आमच्या मागे तुम्ही चोपदार आहेत, त्या गावातले सर्वजण प्रेमी आहेत. आणि प्रेमी मंडळीच्या समवेत काय बोलावं याच्यापेक्षा एकच सांगेल, आमच्या योगेशदादांसोबत आलेले आप्पा, त्यानंतर आमचे चंद्रकांतजी महाराजांसोबत आलेले आप्पा, दोघं आप्पा आबा आहेत का, तिघं आबा तुम्हालाही नमस्कार. सर्व मंडळींना नमस्कार करत असताना आणि शब्द सुमनाने संपूर्ण गावाचं स्वागत करत असताना मी एकच म्हणेन, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या देवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही, परी माझ्या दैवा पार नाही. तुका म्हणे माझ घरोदाची सेवा
परी माझ्या दैवापार. प्रथम पुण्यतिथीच्या निमित्ताने इंदू आजींचं 1 वर्षापूर्वी जाणं झालं. त्या निमित्ताने आज कीर्तनाची सेवा भाविस्कर कुटुंबाने आयोजित करत असताना जगद्गुरु तुकोबरांचा हा अभंगातला ओलावा आहे की सावधान ऐसे विचारा. विचारणं हाही मोठा सल्ला झालाय. आता कोणाजवळ विचारावं आणि कोणाजवळ बसावं. काही लोक आपल्या पाठीवर हात ठेवतात, तोंडावर गोड बोलतात आणि पायात पाय आडवे घालून केव्हा डोक्याला खोबऱ्याचं तेल लावतील याचा भरोसा नाही. कारण दाखवण्याचे दात आणि खाण्याचे दात वेगळे आहेत. कुठंही जा, आपण 1000 लोकांशी घरोबा करतो. घरोबा करताना आपलं सूत्र एकच राहतं की कधीतरी ही माणसं आपल्या कामात पडतील. आणि अगोदरचे जे सूत्र होतं ना, आपण जे म्हणायचो ना, नाही मी माणसेच मा हिरसू फिरसू माणच्या काम माहितीन, मी त्यान गरजासू तो मन घरी, मी त्यान काम मा पडसू तो म्हणा काम माई, ही वृत्ती नाही राहिली आता लोकांची. स्वार्थी झाले लोक. एक काळ असा होता, जरा असं जरी उडीदनं पीठ कुठाही घे तर बायासनी उडीवर दुडी पडे. कोणी लाट्या पोडे तर कोणी खाटा टाके तर कोणी पापडे टाके. कवय पापडे उजायत गरणी बैल बी कळत नाही. आता तो ओलावा राहिला. आता जरासं स्कूटी लेवाना, जरासंच गरमा पापडे लाटी लेवाना आणि आपलीच खाटवर फॅन खाली सुकाळ लेवाना आणि मग वट्टावर उभं राहायचं गामपुसानं, बाई ग मला आवडत नाही, बाई ग मला पटत नाही, मी कोणा लेवा माबी नाही आणि मी कोणा बोला ना ताई, तुमले काय ऐकू येत नाही. आमने बी चुलत का कोणा हाऊस उद्धा होता, गरमा पापड्या लाटी लेवाना आणि ज्या सर्व बाया गली आलीतल्या समूह करून पापड वगैरे लाटायच्या, तीच ना छातीवर जायचं ना को बोला ना, मला नाही पटत हो बाई, नाही मी कोणा मा घुसत बी नाही, कोणले मन बाला येत बी नाही. मग त्याच्यातलीच आमची एक लहान काकू होती, थोडीशी बोलायला आगव. ती काकू सांगे उभरेला दारशे कोणी येत नाही, उभरेला काही कोणी तोंड देखत नाही, लगेच गरमागुत जाय. एकच सूत्र ठेवा जे जगद्गुरु तुकोबराने आपल्याला सांगितलं की सावधान ऐसे काय ते विचारा. एकदा कोणाचा तरी सल्ला घ्या. कारण ज्या कुरुक्षेत्रात आपण जगतो त्या कुरुक्षेत्राचं नाव संसार आहे. आणि संसार हसूही देत नाही आणि संसार रडूही देत नाही. संसाराच्या बाबतीत माऊलींचं बोट धरत असताना सांगतात माऊली की जेथे संसार चित्रपटू उमटे, मनाचे मनुरूप पटू फाटे, मग सरोवर आटे मग कैसी प्रतिमा उमटे. जिथं चंद्राचं आणि सूर्याचं प्रतिबिंब पडतं, अंदाज काढावा तिथं विहीर असेल किंवा पाण्याचं काहीतरी नदी वगैरे असेल. ज्या अर्थी 2 लोक आपल्या घरी येत आहेत, आपल्याला रामराम घालतायत, आपल्याजवळ बसतायत, आपण सल्ला देण्याच्या कामाचे आहोत, आपण काहीतरी योग्यतेचे आहोत म्हणून 2 लोक आपल्या घरी येत आहेत. जीवन जगत असताना जर स्वैर संबंधाचं काम आलं तर एवढे सावध जगा, अशी कीर्ती करा, बेसावध जगू नका. 2 गलींच्या आड जरी कुठले स्वैरिक संबंधवाले आले, त्यांनी जर विचारलं का हो अमुक अमुक दादा तुमच्या गावाचे आहेत, तर त्या माणसाने आपल्या व्यवहारिक जीवनाच्या आचरणावरती आणि आपल्या चारित्र्य संपन्न जीवनावरती भरोसा ठेवून त्या मंडळीत आपल्याला निरोप देऊन बोलवलं पाहिजे. दादा आमच्याकडे आमच्या मुलाला मुलीला पाहुणे पाहायला आलेत, फक्त तुम्ही या 2 शब्द बोला, हा संबंध होऊन जाईल, फक्त या. ज्या वेळेत जर असं कोणी बोलवायला आलं तर समजून घ्या आपलं जीवन हे मूल्य आहे, आपण किंमतीत नाही. मूल्यमापन वेगळं आणि किंमत वेगळी. ज्या वेळेत जर कोणी बोलवायला आलं तर पांडुरंगाचे आभार माना की पांडुरंगा, माणूस म्हणून तुने जन्माला पाठवलं होतं आणि माणूस म्हणून जगत असताना आज मी जे जगलो याचं मलाच कौतुक वाटतं. आणि कौतुक काय वाटतं, ज्या वेळेस संबंधामध्ये बोलवताना 2 लोक आपल्याला रिक्वेस्ट करतात, दादा तुम्ही फक्त 2 शब्द बोलून द्या,
मग आपण त्यावेळेस खुश व्हावं आणि देवाचे आभार मानावे की कौतुक वाटे झाली या वेचाचे आणि नाव मंगळाचे तेने गुणे. हे केवढं मोठं जीवनाचं कौतुक हे हो. आज सख्या आईचं जर पुण्यतिथीचा कार्यक्रम केला असताना फक्त बोलून मोकळं झालं असतो, पण जर आज इंदू आजींचा आत्मा इथं कुठंतरी फिरत असेल, ते जीवनभर जे वागले, जो जिव्हाळा त्यांनी सर्वांमध्ये प्रेरित केला, सर्वांना आपलं आपलं म्हणून जे जीवन जगत गेले, त्या जीवनाचीही त्यांची पावती आहे की कौतुक वाटे झाली या वेचाचे आणि नाव मंगळाचे तेने गुणे. ज्या वेळेस तो आत्मा भ्रमंती करत असेल, इथं कुठंतरी सूक्ष्म रूपाने राहत असेल ना, त्या आत्म्याला स्वतःच्या जीवनाची पावती भेटून तो आनंदाने देवाला सांगत असेल की याच साठी केला होता हट्ट हाच आणि शेवटचा दिस गोड व्हावा. ज्याला शेवटचा दिवस गोड करायचा आहे तो सावधान जगतो. मग पुरुष असू द्या का स्त्री असू द्या. स्त्री जीवनाच्या बाबतीत जर बोलायला गेलं, एकदा जरी बेसावध वागली ना स्त्री, इकडचे 42 आणि इकडचे 42, इकडचे 21 आणि इकडचे 21, 42 कुणांचा सत्यानाश करून टाकते. एकचदा बेसावध. आणि तुम्ही म्हणाल नाही हो महाराज असं कुठं काही असतं का? असतं नाही, मान्य करून देतो. दुःशासन ज्या इंद्रप्रस्थ नगरीमध्ये फिरत फिरत होता, जिथं सांगितलं गेलं की महाराज तिकडं दगड आहे जाऊ नका, तिकडे पाणी आहे जाऊ नका, तिकडे काच आहे जाऊ नका, त्याला त्या गोष्टीचीच थट्टा वाचायला लागली की सेवक आपली मजा घेतात बा. एका दासीनं सांगितलं महाराजजी उधर मत जाइए, व जलाथल आहे, तिकडे पाण्याचं कुंड आहे किंवा पाण्याचं काहीतरी आहे, तुम्ही तिकडे जाऊ नका. पण ज्या माणसांना गुरुमयी असते ना, ते कोणाचं ऐकून घेत नाही. ज्या माणसांना असं वाटतं नाही आमनासारखा कोणीच नाही बा, मरी दे का ठेवाल, लोक येतच नाही. बरेचशी लोक आता गावोगावी या फटफट्या झाल्यात पोरांजवळ. गाव माशा गाड्या तंगाडतोस बुंग बुंग, या असा गाव मा ड्रुक ड्रुक करणार असले. मी तर सांगस तुम्ही फक्त हवेली दे का काय नितात फिटस बा. अशी रात वाटली एखादी गाडी जर अशी नजीक निघी ना, कथाईन गाम पोट्टा का सांगता येत नाही. हे गावात फक्त आवेशजन्य वागणं वेगळं आणि विवेकजन्य वागणं वेगळं. आणि जे बेसावध जगतात ना, ते निर्लज्जम सदा सुखी, त्यांना काही मालने आबरू आणि मी काय कोणले घाबरू. पण ज्या स्थितीला आपण आबरूने जगण्याचा प्रयत्न करतो, तिथं पहिलीच अवस्था सावधानपणे जगण्याची होते. एकचदा मी बोललो ना, स्त्री किंवा पुरुष, इंद्रप्रस्थ मध्ये ज्या वेळेस पाण्यात दुःशासन पडला, तर 3ऱ्या मजल्यावर उभी असलेली द्रौपदी. काय असतं स्त्री जीवनाचं महत्व, ज्या इंदू आजींबद्दल आपण बोलण्यासाठी मला बोलवलंय ना, काय असतं स्त्री जीवन? स्त्री जीवन म्हणजे निखाऱ्यावरचं चालणं. स्त्री जीवनामध्ये अतिशय बारकाईची आचारसंहिता असते. झालं काय, याच 3ऱ्या मजल्यावरनं जसा दुःशासन पाण्यात पडला, याच द्रौपदीने टाळी वाजली. टाळी वाजली, लगेच लक्ष तिकडे गेलं. खाली बस रे. टाळी वाजली, लगेच लक्ष गेलं. लक्ष कुठं गेलं? टाळी वाजताना मोकळ्या पद्धतीनं जिकडनं हसण्याचा आवाज येत होता. टाळी वाजली याचं दुःख नाही. 3ऱ्या मजल्यावरनं आपली मोठी भाऊजाई आपल्याला हसते याचंही दुःख नाही. पण हसताना जे आपण म्हणतो ना, हसून हाडकं मोडणं. काही लोक म्हणतात ना, जवळ बसतात, मांडीला मांडी लावतात आपल्याच, बट आपलं विचारली तीन आणि बागीस कन बरोबर असा खाल्ला मलकड दगड मारतीन, उरतून न उरतून दसाडतीन. या अशा लोकांना काय म्हणतात? कुचके. या जास्त बोलतात नाही
आणि पोलिसांना हाडके मोडा बिगर राहत नाही. पण एक लक्षात ठेवा, बेसावधपणे जगत असताना एखाद्या सज्जन माणसाची हसून जर किंमत किंवा हसून जर थट्टा केली, त्याचा जो श्राप असतो ना, तो श्राप भोगावा लागतो. म्हणजे आपण म्हणतो ना, महाराज मी असं वागत नव्हतो, हे माझं असं झालं का, भोगतो ना घडे. संचिता वाचून हे पेरणी आपल्या हातात दिलेली, हे मुख कशासाठी दिलं, लोकांना जोडण्यासाठी दिलं. आणि तेच द्रौपदीनं केलं. हसताना टाळी वाजवता वाजवता शब्द सुटला, आंधळ्याचा पोरगा आंधळा. काय मूर्ख होती काही, हिला कळत नव्हतं. 5 पांडवांची पत्नी, कृष्णाची बहीण, आणि कोणाला बोलली, सख्या दिराला. मग हे जे काही घरांमध्ये विभागण्या होतात ना आपल्या, हे जे काही माणसांवरती दडपण येतं ना, 25-25, 30-30 वर्षाचे भाऊ एकत्र असतात, रुपया घरमा पडणार तर संध्याकाळ लागून तसं तसं राहत. आणि नंतर असा काय रोग होतो घरांमध्ये. फक्त सख्या दिराची टिंगल करताना शब्द घासरला, बेसावधपणे आंधळ्याचा पोरगा आंधळा. एक तर प्रत्येकाला नम्रताची सूचना देऊन जाईल. माझ्या कीर्तनात मी जास्त देवमेव नाही मांडत. माझं रोज समाज प्रबोधनाचं काम आहे. घराघरांमध्ये लागलेली आग हे विझवण्याचं काम मी हाती धरलेलं आहे. फक्त सूत्र एकच आहे, ज्या वेळेस आपल्या नवऱ्याची, आपल्या सासऱ्यांची, आपल्या घराण्याची जर वैभव संपत्ती चांगली असेल ना, गरिबांवरती लादू नका. आपली श्रीमंतीची गुरमई लोकांवर दाखवू नका. लोकांना हसून हाडकं मोडू नका. जर एखादा जर आपल्या भर भाऊबंदकीतला सगळ्या सोयऱ्यांमधला एखाद्याची परिस्थिती गरिबीची असेल, कोणाची मुलगी लग्न करण्यासारखी असेल, कोणी कर्जबाजारी असेल. आता हे पावसाळ्याचे दिवस आहेत, कधी कधी येतात माणसं, अहो 10,000 रुपये द्या. लोक देत नाही, पण टिंगल केल्या बिगर राहत नाही. सहकार्याची भावना तर नाहीच नाही. सहज बाया तर बोलून मोकळे होई जातात. पहिले त्या गण नाकलाय, आता काही उनी बय बय म्हण ग, तुमनं चांगलं होतं तर गण तुम्ही बारी बरे. एक लक्षात ठेवा, कोणाची चलती आणि कोणाची पडती हे आपलं काम नाही. कारण का, जगद्गुरु तुकोबराय सांगायचे की धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. आपण नाहीत ना त्या पाप पुण्याचे हिशोबी. पण हीच द्रौपदी ज्या वेळेस ठाके मारून हसली, दुर्योधनाने गाठ मारली. दुर्योधनाने, द्रौपदी आज बेसावधपणे हसून घे, वेळ तुझी आहे. पण प्रसंग येऊ दे, वेळ साध्य होऊ दे. ज्या हातांनी टाळी वाजवते, ज्या मुखांनी तू हसण्याचा किलकाऱ्या मारते, आणि ज्या तोंडाने बोलली त्या तोंडाने, त्या हाताने आणि हसणाऱ्या त्या सर्व 32 दातांची जी काही तुझी नक्षी आज उमटते ना, ती नर्व्हस करेल मी एक दिवस. हेच उदाहरण जीवनात अंमलात आणा. परिस्थितीच्या आविर्भावाने कोणाला बोलू नका. प्रसंग आता वाईट आहे. जे फार मोठे मोठे घराणेशाहीचे खटले होते, जमीन जुमलेदार होते, त्या परिस्थित्या आता नाहीत. जी लोक आपल्याकडे सालदारकीने कामाला राबत होते, त्यांच्याच परिस्थित्या सुधरून गेल्या. मुलं नोकरीला लागून गेले, आणि तीच लोक आपली आज जमीन विकत घेऊन दाखवतायत. तीच लोक आपल्याला भर चौकात संसाराचं ज्ञान देतात. तुम्हाला टाइमले तुम्हाला काय होतं भो, टांगावर फिरेत तुम्ही, बिडी पेत, नाकवाटे दुःखाय काढे, तोंड्यावाटे दुःखाय काढे. मग ती लोक खाली मान घालतात नि ऐकतात नि माटी कोरतात. एवढं बेसावध जगू नका की आपल्या घरी ज्याने काम केलं तो आपल्याला शिकवेल. मग काय तुकोबाराय बेसावध जगले होते का? लोक बोलतात, संधी सापडवतात. ज्यांच्या बापजाद्यांनी तुकोबरायांकडे जमिनी गहाण ठेवल्या होत्या, त्याच तुकोबरायांची परिस्थिती खालवली. याच प्रेमाच्या मूर्त्यांनी या बाया तुकोबरायांना पाहून बोटं मोडायचे की बाई ग, मेल्याला संसाराची राख रांगोळी केली. दावणीतला बैल मेला, पत्नी मेली, संतू नावाचं पोरग मेलं. या तुक्याला काही संसाराची अक्कल आली नाही. कोणाला?
ज्यांच्या बापजाद्यांनी तुकोबरांच्या बापजाद्यांकडे जमिनी गहाण ठेवल्या होत्या, पण तुकोबराय कधीच कोणाच्या तोंडी लागले नाहीत. फक्त एकच सूत्र होतं, इंद्रायणी जायचं, त्या पांडुरंगाशी झगडायचं. वा पांडुरंगा वा, काय बेसावध अवस्था केली रे. सावध राहून डोळे उघडवले का असं वाटतं तू इथं जवळ आहे, डोळे लावले का असं वाटतं तू अंतरंगात आहे. अरे अवस्था अशी संसाराची केली, इकडं पाहायला गेलो इकडे पाहायला गेलो, प्रपंच परमार्थ संपादीन दोन्ही अशी अवस्था केली. इकडं हात ठेवू का तिकडे हात ठेवू. अरे इतकीच मोठी ग्लानी करायची होती ना, तरी आम्ही घाबरत नाही. आम्हाला अपेक्षा आहे की तू येशील, आमच्याशी बोलशील, आमचं घराणं ऐकशील. ज्या वेळेस गावातली लोक उचकं तुचकं बोलायची, एकालाही उत्तर न देता हे तुकोबराय ज्यावेळेस इंद्रायणी जायचे तर देवाशी संवाद साधायचे. बारे पांडुरंगा केव्हा भेट देशी, 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 बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी, बारे पांडुरंगा केव्हा भेट देसी. झालो मी परदेशी तुझ्या विन, झालो मी परदेशी तुझ्या विन, झालो मी परदेशी तुझ्या विण, झालो मी परदेशी तुझ्या विण. तुझं विन सखा माझा नाही कोणी, तुझं विन सखा माझा नाही कोणी, तुझं विन सखा माझा नाही कोणी, तुझं विन सखा माझा नाही कोणी. तुझं विना सखा माझा नाही कोणी, तुझं विना सखा माझा नाही कोणी, तुझं विना सखा माझा नाही कोणी, तुझं विना सखा माझा नाही कोणी. जगद्गुरु तुकोबरांनी दाखवून दिलं जीवनातली आचारसंहिता. लोक आपल्या सुखात आहेत, दुःखात नाही. ज्या वेळेस तुकोबराय सावकारकी करायचे तर तुकोबरांचे बूड धरायला 1000, त्यांना हुजरे मुजरे घालायला 1000. आणि हेच तुकोबराय ज्या वेळेस संपत्तीपासनं दूर गेले तर यांनाच बोट मोडणारे 1000. जीवनात शिकवून दिलं गाथ्याने आणि तुकोबरांच्या चारित्र्याने की लोक फक्त आपल्या सुखात गुलाबजामुन खाऊ लागतात, दुःखात जेवायला सुद्धा बोलवत नाही. आणि अंतिम आपल्याला फक्त देव मदत करतो. हीच द्रौपदीने हसून हाडकं मोडून दिले. वेळ आशाली 5 पांडव खेळायला बसले, दूध संपूर्ण हारून गेले. आणि हारल्यानंतर शेवटी द्रौपदीला डावावर मांडलं. हे सर्वांना ज्ञात असलं तरी द्रौपदीच्या केसांनाही कोणी हात लावला नाही ना, द्रौपदीच्या कोणी साडीलाही हात लावला नाही. कधीतरी भीष्माचार्यांचं जीवनचरित्र वाचावं, कधीतरी दुर्योधनाचं म्हणणं काय होतं ते वाचावं. ज्या वेळेस बेसावधपणे ही वागलेली बाई, हिने तर सर्व बोलून मोकळी होऊन गेली, पण हृदयात दुर्योधनाच्या गाठी होत्या. लोक विसरत नाही बोललेलं. आणि मग ज्या वेळेस 5 पांडव हे सर्व हारले, द्रौपदीला हारले, तर दुःशासनाला फक्त निरोप द्यायला पाठवलं होतं की द्रौपदीला बोलवून आण, तिला हात लावू नको, फक्त मानापानाने आण. आणि बस दुःशासन बोलवायला गेला. हीच द्रौपदी बोलायला लागली, मला नाही गरज यायची, मी नाही येणार. कधीतरी स्त्रियांनी समजून घ्यावं. ज्या स्त्रीला घर चालवायचंय, ज्या स्त्रीला घरामध्ये मोठं पण घ्यायचंय, तिला अडचणींना तोंड द्यावं लागतं. कुटुंब सांभाळण्यासाठी जळावं लागतं.
ज्या बाया सहज बोलून मोकळ्या होऊन जातात ना, त्या बाया ज्या दिवशी अंतिम घटिकेला येतात ना, खाली शिपा वगैरे टाकण्याची वेळ येते ना, 2-4 जण शिपा टाकतात आणि बाकी जण गली महासतच बरोवी घे बो, बरोवी घे, गरमातली दाती निघी. जगताना असे जगा की दुश्मनाने आपल्याला शिंप टाकायला यावं आणि त्याच्या डोळ्यातनं अश्रू निघावं. मग जीवनातलं सूत्र सावधानतेने सापडतं की मरणाआधी सावध व्हावे आणि कीर्ती करूनी मरावे. हीच द्रौपदी येत नाही, पुन्हा आला सांगायला म्हणे येत नाही. मग संताबाने सांगितलं ज्या अवस्थेत असेल त्या अवस्थेत घेऊ नये. आणि त्याच अवस्थेत केसांना धरून, बुचडा धरून भर सभेत आणलं. आणि ही द्रौपदी फक्त केसांना हात लावल्यानंतर आगाजा म्हणतो आपण, ते फक्त सर्वांना हात जोडून करत होती. भीष्म पितामह, द्रोणाचार्य, अश्वत्थामा, 5 पांडव सर्वांना सांगत होती श्री मांडायची वस्तू आहे, श्री खेळायची वस्तू आहे. पण एकही जण बोलत नाही. काय भीष्म पितामह बेसावध होते? द्रोणाचार्य बेसावध होते का? अश्वत्थामा बोलू शकत नव्हता? 5 पांडव खाली माना घालत होते आणि दुर्योधन आणि दुःशासन मग हसत होता. आठव द्रौपदी तो काळ, तू बोलली होतीस, तू टाळी वाजवली होतीस. आणि मग हीच द्रौपदी सर्वांना रिक्वेस्ट करता 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 कोणीच मदतीला येत नाही, सर्वजण खाली माना घालतायत. त्यावेळेस दुर्योधनाच्या बाजूला आणि पांडवांच्या पलीकडे एकच व्यक्तिमत्व होतं की त्याच्याजवळ जायची इच्छा नाही, पण परिस्थिती त्याच्या दारी उभी करत होती. आपल्यालाही जीवनात अशा अडचणी येतात. आपला चलतीनं टाईम माझी असणाशी बोलेल राहतात आणि पडतीन टाईम आपला पोरे ज्या दिन आपले त्रास देतं, सतकोर भाकरले तेच ना दारशे जाणं पडत, त्या दिन आतून मरण होतं माणसाचं. अपेक्षा नसते यांच्या पायरीला पाय लावायची आहे, विचारही नसतो. पण ज्या वेळेस आपली परिस्थिती फिरते मग त्याच्या दारी जावं लागतं ना, मग त्यावेळेस आपण सांगतो दादा सतकोर भाकर भेटी का? कोणाकडे? ज्या धान्यावर आपला घर काम करेत. कोणाकडे? ज्या गवतना भारा आपला घर ना तर आपण शेरभर जिवारी देऊ. आणि त्यावेळेस चलतीच्या काळात आपल्या पूर्वजांनी त्यांना नाव ठेवलेलं राहतं. मग त्या लोकांना तो काळ आठवतो. मग ते लोक सांगतात तुमनं नाव काय भो, तुमनं गाव काय भो, तुम्हाला केवढा रुबाब आणि काय तुमनी परिस्थिती होईगी, तुम्ही आमनागर दे का, आम्ही तुमनागर धान्यावर येऊत, आज तुम्ही सतकोर भाकरवर आमनाकडे घ्यात. इतकं बेसावध नको जीवनाचा अर्थ. आणि हीच द्रौपदी ज्यावेळेस रिक्वेस्ट करायला लागली मला मदत करा, कोणीच नाही, पण शेजारी बसलेला कर्ण आठवत होतं की द्रौपदी फक्त एक शब्द बोल की कर्णा मला मदत करना. त्याच मिनिटाला मी माझा मित्र जरी दुर्योधन असेल मान कापून बाजूला फेकून देईल, फक्त द्रौपदी एक शब्द बोल. आणि हीच द्रौपदी सर्वांना रिक्वेस्ट करता करता गेली, कर्णाच्या समोर उभी राहिली. आणि तो काळ आठवत होती, कर्णा मी तीच द्रौपदी बेसावध तुला सूत पुत्र म्हणून भर सभेत न काढणारी, मी तीच श्री अहंकाराने तुझा अपमान करणारी. मी अभागी आहे की मला आज तुझ्या समोर उभं राहावं लागलं. संसार आपल्याला कोणत्या दिवशी कोणाच्या दारी उभं करेल सांगता येत नाही. आमच्याच घराणेशाहीला एवढे मोठे मोठे श्रीमंत घरात आम्ही जन्माला आलोय. काही लोक आम्हाला सांगतात महाराज सोनाना थाटीमा तुमना घरना लोके खातात तर काही अपुरं पडतं नाही, पण फक्त श्रीमंतीच्या गर्वामुळे बाकीचं वाहून गेलं. त्यावेळेस असे शब्द आठवतात की हीच द्रौपदी सांगत होती अरे मीच ती अभागी तुझा अपमान करणारी. पण मी जर क्षत्रिय असेल तर कर्णा मला तुझी मदत नकोय, मी स्वधर्म माझा धर्म निभवेल. आणि हीच द्रौपदी कर्णाच्या समोर उभी राहून एक शब्दही बोलली नाही आणि लगेच तिथून फिराली.
आणि मग कर्णाचा अपमान झाला की काय गर्विष्ठ बाई आहे. आता ही संधीचं सोनं करण्याची वेळ होती. राग रुसवा मी काढणार होतो, मला मागचं आठवायचं नव्हतं, पण तरीही हिच्या डोक्यात मागचं होतच ना. आणि हीच ज्यावेळेस परतून गेली त्यावेळेस कर्णाच्या डोक्यात बेसावध अवस्था घुसली. आणि मग कर्णाच्या मुखातनं शब्द निघाला, हे दुर्योधना, फेड हिची साडी. अरे पाच पाच पती ज्या बाईला ती पतीवर तर राहू शकत नाही, एक वेश्याच असू शकते. फाडीची साडी. आणि मग दुःशासन साडी ओढायला लागला. साडी ओढतोय, साडी ओढतोय, साडी ओढतोय. आणि तीच बाई सर्वांना रिक्वेस्ट करते, मला वाचवा, मला वाचवा. मग काय भीष्म पितामह वाचवू नाही शकले असते? अहो भीष्म पितामहांनी जर इथे टाच ठोकली असती तरी ही सभा बरखास्त झाली असती. कुलवधू होती मोठी. मग का अशी बेसावध अवस्था झाली? द्रोणाचार्य बोलू शकले नाही ना, अश्वत्थामा नाही ना, पाची पांडव नाही. इथं दुर्योधनाची चुकी नाही ना, दुःशासनाची चुकी नाही. दुर्योधनाच्या आत्मचरित्रण कथेमध्ये दुर्योधनाचं म्हणणं असं होतं, आम्हाला तिची साडीला हात लावायची गरज नव्हती ना, तिच्या केसांना हात लावायची गरज नव्हती, पण हिचे शब्द आम्हाला टोचत होते. आणि भीष्म पितामहांच्या चरित्रात सांगितलं गेलंय की आम्ही बोललो असतो तर तिच्या केसालाही कोणी धक्का लावला नसता, पण तिचं कर्मफळ तिला भोगण्यासाठी आम्ही तो शीन पाहत होतो. कारण घरातली मोठी सून ही कर्तबगार घराण्याची मालकीण असते. आणि घराण्यातली मोठी सून दिराला आंधळा बोलली असती, पांगडा बोलली असती, चाललं असतं, पण ही बेसावध बाई सासऱ्याच्या नावाने बोलली की आंधळ्याचा पोरगा आंधळा. मग आपलेही काही बोलण्याचे घाव आपल्या पदरी पडतात. आपलेही काहीतरी शब्द लोक काट्याने काटा काढतात. आणि या द्रौपदीला ज्या वेळेस सर्वांजवळ रिक्वेस्ट करण्याची वेळ आली, अशी परिस्थिती कोणाकडे येऊ नये, तेव्हा तुकोबराय सांगतात, वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग, दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग, दुःखाची केवळ वाहिल्या उद्वेग, दुःखाची केवळ वाहिल्या
वाजलं ना आमच्या मंडळीसाठी टाळी वाजा. टाळ्या तर अशा वाजणार तुम्ही जसं काही बचत गटना हप्ता वाटालेले बा. अरे टाळी वाजवणं हे दिलदार माणसाचं काम राहतं. टाळी वाजवता वाजवता नामचिंतन करणं हे सदाबहार माणसाचं काम राहतं. त्याचं काही काही माणसं कीर्तन मग असा समोरच बट असा टकपाडी आपले विचार करणार पुढं का हो बाबा तुम्ही हसतात बी नाही रडतात बी नाही. ते बाबा आपले सांगतात बाबा मी हसतो रडतो पण आमनाकडे कधी दुष्काळ आहे. मग आम्ही कीर्तन नाही खेपा तुम्हाला गर्दी देतच बाबा तुम्ही कर्ज फेडल्या. अहो ज्या 2 तासात कीर्तन ऐकतो ना सकाळी खाट्यावर झोपलो तो उठू ही सुद्धा गॅरंटी नाही आहे. पहिले मोबाईल चायना भेटायचा आता देह चायना होऊन गेलाय. चायना गरजायना उठी देख ना हातपायना तंगड्या अशा तंगवी जातीस. हो हीच द्रौपदी जेव्हा अहंकाराने कर्णापासून गेली तर स्वतःचं कर्म आठवलं की वाहिल्या उद्वेग दुःखाची केवळ आणि भोगले ते फड संचिताची. आणि मग ज्या वेळेस साडी ओढली जात होती पण साडी विविश्र होत नाही त्यावेळेस फक्त एकच माणूस सावध होता की ज्या अर्थी द्रौपदीची साडी ओढली जात नाही ना त्या अर्थी तर हा जो सुगंध प्रसरतोय ना तर त्या अर्थी कृष्ण हजर आहे. वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले मामोली. 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 कौरवी पंचाळी सभेमध्ये आलेले. वस्त्र हरणे वस्त्र कैसे वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले माऊली. वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले माऊली. वस्त्र हरणे वस्त्र कैसे झाले माऊली. अतिशय पोषक आणि पूरक प्रमाण अगदी समय सूचक त्याला शोभेल असं जी वस्त्राची गरज होते आणि ही विवस्त्र होत नाही या अर्थी इथं कृष्ण आहे. आणि मग कर्णाच्या डोळ्यातनं अश्रू निघाले आणि त्या सभेत कृष्ण परमात्म्याची हजेरी झाली. कोणाशीच बोलले नाहीत. जसे आले तसे कृष्णासमोर कर्णासमोर आले आणि कर्णाला एकच शब्द सांगितलं कर्णा. आता वर्तिमान कर्णा आणि कर्णाच्या डोळ्यातनं अश्रू पडतात. आठवतोय तो काळ की मी बेसावध वागलो. दात्याच्या यादीत कर्ण पुढे युद्धात कर्ण पुढे भीष्म पितामहांपेक्षा सूर्याला पाणी देण्यामध्ये कर्ण पुढे आणि आज कर्ण बेसावध वागला. त्या गोष्टीचा पश्चाताप आणि डोळ्यातनं अश्रू निघत असताना परमात्म्याने फक्त एवढं विचारलं कृष्णाने वर्तिमान कर्णा. आणि मग कमरेला बिलगून कर्ण रडायला लागला मी बेसावध वागलो. दाता कर्ण बेसावध वागला. वीर कर्ण बेसावध वागला असं म्हणू नका. आणि तेवढ्यात दुसऱ्याकडनं टाळी वाजली. कर्णाची पत्नी ऋषाली आली आणि ऋषालीने टाळी वाजवताना सांगितलं वा कर्ण साहेब वा. आतापर्यंत बायांमध्ये हिरत फिरत होती स्वाभिमानाने सांगत होती मी दात्याची पत्नी आहे मी कर्णाची पत्नी आहे मी बलाढ्य मोठ्या माणसाची पत्नी आहे पराक्रमी माणसाची पत्नी आहे. पण आज मला लाज वाटते की माझा माणूस इतका बेसावध वागू शकतो की तो दुसऱ्याच्या पत्नीची साडी सुद्धा ओढायला लावू शकतो. करा ना वर्तिमान. माझ्या फक्त नजरेत नजर टाकून बोला. जीवनात इतके बेसावध वागू नका. वय कोणतं का असे ना. परमार्थात राहा का संसारात राहा. दिवसा काम करा कष्टाने सर्व मलमजुरी जमवा
रुपया रुपया गाड्याच्या चाकासारखा जमा करा, पण केव्हाही आपल्या पत्नीच्या नजरेत नजर टाकू एवढे पात्र आणि पवित्र आयुष्यभर संसार करा. बेसावध करणं काय फक्त स्वतःच्या पत्नीच्या नजरेत नजर टाकत नाही, तर अशा वेळेस जगद्गुरु तुकोबराज सांगतात की कर्णासारखा माणूस बेसावध वागतो, द्रौपदी सारखी हुशारबाई बेसावध वागते, भीष्म पितामहांसारखे लोक बेसावध वागतात. अरे आम्हीही या संसाराचा अनुभव घेतला आणि आम्हालाही बेसावध वागायचं नव्हतं आणि समाजालाही बेसावध वागू द्यायचं नव्हतं. मग अशा काही खुबी आम्हाला विचारा. वाजना टडे आमच्या समाधान दादांसाठी. गायनाचं अंग प्रत्येकाला भेटत नाही. ही मागच्या जन्मातली गतजन्मातली पुण्यात्मा आत्मा आहे. ते सर्व आमचे चंदूबा असतील, योगेश दादा असतील, समाधान दादा असतील. माले बोलता गण 12 गाडा यस, पण यांच्यासारखं गायन येणार नाही. मी गण प्रयत्न करत 2-2 डेपना पोता उचली देखात, पण काही नाही जमणं, हे नाही जमत. आणि इतके बेसावध वागू नका. आपल्याला एक दिवस द्रौपदी सारखा पश्चाताप होईल आणि कर्णासारखा होईल. कारण आपलं आयुष्य काय आहे, अगदी क्षणभंगूर आहे. आणि क्षणभंगूर आयुष्यात आपल्याला सल्ला दिला होता तुकोबरायांनी की क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भवसिंधू. भवसिंधूच्या पलीकडे जाण्यासाठी का सांगितलं होतं? कारण तुमचं आयुष्य, माझं आयुष्य हे अगदी वस्तीकरासारखं आहे. वस्तीकर वस्ती आला प्राप्त गाडी उठून गेला. कारण आपली मर्यादा आयुष्याची सांगितली होती की पक्षी अंगाने उतरती, ते का गुंतून राहते. तैसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. आपला अल्पस इथं राहणं आहे आणि काय रुसवे फुगवे घेऊन बसता. अहो मरण्याची घटिका येऊन जाते तरी रुसवे निघत नाही, वैर निघत नाही. मीच कोरोनानंतर बापू घर बांधलं. माझ्या चुलत भावाला आणि भाऊजाईला सांगितलं, म्हटलं दादा ये रे, घर बांधणं झालं माझं, घर भरणीच्या कार्यक्रमाला. आता मला असा भरम म्हणा भाऊ भाऊजाई येत बा. मी बेसावत आले. ते मी पूजाला बसलेलो होतो. दादा आला, कमरेवर हात ठेवून घर पाहत होता. मी पूजा करता करता उठलो आणि विचारलं, म्हटलं का रे दादा, कसं वाटलं रे घर, आवडलं का तुला घर? आता तो माझा भाऊ होता, लहानपणापासून आम्ही एका ठिकाणी खेळलो बागडलो. त्याने लगेच सांगितलं, म्हणे पाय महाराज घर म्हणजे घर, कॉर्नर पीस घर आहे, पाहिजे त्या वस्तू तिथं, पाहिजे ते सर्व काही. हा ते भाऊ इथला मोठा आहे किंवा सांग राय ना बा, ही सर्व आहे. मग मी बी भाऊ जाईल विचारायला गो. म्हणतं काय वहिनी, कसं वाटस घर? वहिनी घरकडे देखे, मनकडे देखे. म्हणतो वहिनी मी काय म्हण राहिनो, कसं तिकच घर?
घरमीर चांगलं आहे, पण आई काही दिननी कमाईनं नाहीये. मग मी काय असं रघुवीर खेडकर म्हणा चालतंय रे लोक, पण नाहीच ना. काही लोक आपले नाहीच ना, काही लोकांच्या बोलण्यातनं उमटतो. हेच बामणा धमान्याकडे जेव्हा कार्यक्रमाला गेलो मी जेवणाला बसलो, माझ्या मनात काही दूर न गावे भूक लागजास, माणूस कदा जेवा मागे राज कार्यक्रम. आता सहकार्यांनी सांगितलं म्हणे बाबा भोजन इकडे बसा जेवणाला. मी या डोरसले चारा मिरा टाकी, मी जेवणाला बसलो. आमच्या सोबत आलेला सहकारी मी जेवण करा ताब्या मग. आणि ती बाई घरमालकीन, बाबा बाबा तुम्ही आमना गावले कीर्तन लिहिलेत ना, तुमले काहीच माहित नाही बाबा. आमना भाऊ पण एक नंबर ना निश्चित म्हणतो मला गाड्या असा वडापापडी जमा करणार आहेत का. मी जेवण करा मग. बाबा बाबा आमना भाऊ पण आहेत ना एक नंबर ना निश्चित. माझ्यासोबत आलेला म्हणे बाबा तुम्ही ती बहीण नंबरशे लागी नाही राहणार, काही बोली ना. मग पहिले जिले एक दोन सोबत जर सुटी घ्या ना थाट्या लिसन कर मग पैसे बुक्या टोकावशी. पहिले जिले 4-1 पुईसनी थप्पीनी लेवल लाग गई. ती बहिणीला असं वाटणं येली या काने वाटे ऐकू येत नाही बघ. आता ना काने वाटे बाबा आमना भाऊ बनेत ना एक नंबर ना निश्चित. तो माझ्यासोबत आलेला म्हणे तुम्ही आई बहिणीला काहीच बोलली नाही राहणार. म्हणता आई बहिणीला नांदे लाग नको, आई बहिणीला डायरेक्ट सारंगखेडा जत्रा मग टाकणं पडी. तथा चोरवडणी जत्रा मग गुन्नीला गाव. पुन्हा ती बाई म्हणे बाबा मी काय म्हणत राहिलो तुमले ऐकून नाही राहिलं. म्हणतात ताई तुमनं म्हणणं एक नंबर खरं आहे, तुम्ही म्हणत राहिना तुमनं सबत एकदम तोया नाही, अजिबात तुमनं म्हणा मग काही नाही. पण म्हणतात ताई तुम्ही म्हणत राहत आमना भाऊ बन निषेध, आमना भाऊ बन निषेध. ताई म्हणतात मना चांगला राहतात तुम्ही असा गावेगाव फिरतो का. म्हणा बी बेरट येत म्हणीसनच फिराय म्हणून मी. ते मला असं रस्त्यावर कोंबडी फार्म टाकतात नाही का, हो बोत वाहून नपाना धंदा कर बा. अरे कधीच कोणी लोक आपली राहत नाही. काय कोणाचा विचार कराल तुम्ही. युट्यूबला जाईल जाऊ द्या इथलं कट करल्याच्या बाया तुला आणि टाक्षात आमना गावाकडे नका येऊ द्याच्या. आणि आमना गावाकडे उन्हा तर मला दाढी मिशीलाई द्याच्या. आणि हे जे काही असतं ना तुम्ही घरोबा करा किंवा काही लोकांकडे जा, अजिबात नाही. आपलं आयुष्य अगदी क्षण भंगुर आहे. आणि विषय जर पकडला तर आपल्याला संसाराचं सूत्र सांगितलं होतं की उडाली पक्षीने निघाली आकाशी, चित्त भाडाजवळी ठेवून या. तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग मी सुखी असेन का संसारी. नाही कळालं तर दुडी भरी दुडी सखीशी गोष्टी करे, नाही कळालं तर देनू चरे बनी चित्त वत्सावरी. तैसे माझे मन राहो का ईश्वरी मग मी सुखे. जशी गाय जंगलात चरते तोंडात हिरवा घास असतो, पण वासराचं हंबरडं ऐकू आलं की गोठ्याकडे धाव घेते, तसं या देहाने प्रपंचाकडे जावं आणि मनाने परमार्थाकडे जावं. आणि मनाला सांगावं मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. पुन्हा मनाला ब्रेक द्यावं हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. आणि जर आपलं मन ऐकत नसेल तर पुन्हा त्याला सांगावं नको नको मना गुंतू नको नको मना गुंतू माया दारी. नको नको मना गुंतू माया दारी. नको नको मना मना गुंतू माया दारी. नको नको मना
माया जाडी काड आला जवडी का ग्रया. ज्या वेळेस काड आपल्यावर झडप घालतो ना, डोळे उघडे असतात, बोलता येत नाही, दिसत नाही, वाणी चालते पण समजत नाही. मग अशा वेळेस जो सल्ला दिला होता जगद्गुरु तुकोबरायांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणात,
या आलापात एकच मर्म सापडत होतं, अंतिम विचार करा. हे पुन्हा पुन्हा नरदेह शरीर भेटणार नाही, पुन्हा पुन्हा हा विषयच नाही. महाराज, इथं बसलेले सर्व वयस्कर लोकांना एकच सल्ला देईल, तुम्ही सावधानतेने संसार पार केला. आता अंतिम फक्त एकच सल्ला आहे, काय मुलांमध्ये जीव गुंतू नका ना सुनांमध्ये जीव गुंतू नका. मी तर या मताचा माणूस आहे, मोकळा बोलणारा. तुम्ही दुधाने धुवा का तुपाने धुवा, तुम्हाला काही उतारवायत कोणी बरं म्हणणार नाही. पण प्रत्येक तरुण वर्गाला एकच इशारा आहे, ज्या घरात सुना आहेत, ज्या घरात मुलं आहेत, त्यांना एकच इशारा की तुम्ही अंतिम एकच विचार करा की जो आज बाप आपल्याला घरात दिसतोय ना, तो जर एकदा चालला गेला ना, नंतर नाही दिसणार. जी माय आज घरात दिसते ना, नंतर हजारदा तुम्ही देवाला नवस करा. आज जर या 22कर कुटुंबाने जर किती हट्टहास केला की आमची इंदुमाय फक्त 2 शब्द बोलायला येऊ देवा, येईल इंदुमाय. अहो, पैशाचा ढीर द्या का पैशानं त्या देवाला तुम्ही भुजून टाका, नाही हो. तो परतीचा प्रवास नाही आहे. जे तरुण वर्ग घरामध्ये अगदी जाड जिभेने बोलतात ना, या दल्लादल्लीनं काम आवरी जायला पाहिजे, यासनी उपघात टाका. या दल्लादल्ली आपले उमजू बी देतात नाही, सुधरू बी देतात नाही. एक लक्षात ठेवा, इस्टेट किती कमवली याला महत्व नाहीये राजे हो. पैसा किती घरात खेळतो याला महत्व नाहीये. आपला वस्त्रीमा मायबाप दिखतस का उतारवय मा ही जीवनातली सर्वात मोठी श्रीमंती आहे. काही लोकांकडे जातो आम्ही, बरीचशी लोक सांगतात, बाबा आमच्या आईने असं कष्ट केलं, बाबा आमच्या पप्पांनी असं कष्ट केलं, आमचा पडतीचा काळ होता, बाबा माझा बाप दुसऱ्याच्याकडे कामाला जायचा. आज आमच्या घरांमध्ये वाजू नका बाबा, आज आमच्या घरांमध्ये आमचे मुलं 150 रुपये किलोचा तांदूळ खात नाही बाबा, आणि माझी आई कंट्रोलचे तांदूळ जमा करायची बाबा. फक्त अंतिम एकच विचार करा. भडगावला 10-12 दिवसापूर्वी घरभरणीच्या कार्यक्रमाला गेलो. आमच्याच भवनकीतल्या 4 मुलं 70 लाखाचे सारखे घर घेतली. हजारोने लोक त्यांना भेटायला येत होते. तुमच्याच वयाचे बापू 4 भाऊ. पूजा वगैरे झाली, मी त्यांच्या घरी गेलो. म्हटलं जयरी जयरी. ते 4 भाऊ माझ्याकडे आले आणि महाराज कितीतरी लोक आले रे आज दिवसभरात. प्रत्येक जण आमचं घर, आमची प्रगती पाहून खुश होत होते. पण तुला खरं सांगू का, जे 70 लाखनं घर बांध पाहिजे, तसा फर्निचर पाहिजे, तशा खुर्च्या पाहिजे, तसा कॉट पाहिजे, तशा सर्व सुविधा करत आम्ही 4 भाऊ अजून घरात शिरलेलो नाही. सकाळपासून फक्त तू चल घरात. मी त्या 4 भावांसोबत घरात शिरलो. मोठ्या भावाच्या घरात गेलो. तो 4 भाऊ रडत होते. म्हणे महाराज 35 पैशावर आमना बाप दुसरा ना घर काम करे. आज 35 हजार ना क्वाट येत आमना घर. प्रत्येक कोपरामा फिरतस, फक्त देवले एकच विनंती करतस की फक्त 2 मिनिटं धाड मन मायलेन मन बापला दे खाली. म्हटलं काका तुमचं म्हणणं बरोबर आहे हो. 4 भाऊ जसं काही लेकरू रडतं माईजवळ असे रडायचे. अरे आम्ही कंट्रोलनं धान्य खाणारा माणसे. आम्ही माय गौना सरा करायला जाय तवय आमना घरमा पुरण्या पोया वयत, तरी माय जेव्हा रांधे तर आमले एकच सांगे, भाऊ तुम्ही 4 पोटभर खा, तुम्ही खा, तुम्ही मोठा वशात, तुम्ही चांगला सुकणारा अशात, हाईच आमनी कमाई आहे. माय बापने शेवटनी कमाई फक्त एकच राहस
की मना हू आंडोरिया फक्त सुकना नांदाल पाहिजे, दिखाल पाहिजे. ज्या देवफा आपली आराधना करतस की म्हणा हू आंडोरले सुकना ठेव, त्या पोरे सांगतस आमले घरमा दल्ला दल्ली चालवत नाही. त्या लोक दांगडो घालतस. परवा तर एक बाई आमच्या घरी आली आणि सांगत होती आमनी दल्ली वयना सूत्रात एकत नाही, खाईले असनी घरमा कधी बी गाण करस. आमचीच पत्नी बोलली म्हणे ताई भाग्यमाना सासूना आवराल भेटराय ना, भाग्यमाना की तुम्हाला दल्ली घाण करायला आई संधी आहे. कोरोना मा चांगला चांगला माणसाचा सासू सासरा असा पैबारे चालना घ्यात आगीन डाग लावाना टाईम उना नाही. त्या पोऱ्या आज बी डाय बोकडी रडतस, तेच नाही कथा जावा ना. आणि तुम्ही म्हणा दल्ली घाण करायनी. जर तुम्हाच पोऱ्याना व्हिडिओ तुम नवराना व्हिडिओ बाई करी ठेवती, तुम सासू दकाडती अहो जुईमा कितली घाण करे, जावरीसमा कितली घाण करे, आणि मग तुले दकाडती ना या जावरी भरेल तू गुरु नदीवर दवाल जाती. इथं बसलेल्या प्रत्येक सुनबाईंना आणि करत्या पोरांना एकच सांगेल, आई वडील ज्याचे जातात ना त्याला विचारा काय पश्चाताप होतो. अरे स्त्री म्हणून जगा का पुरुष म्हणून जगा, आई आणि बापाचं सर्टिफिकेट ज्या दिवशी भेटतं ना त्या दिवशी त्या माणसाला त्याची धन दौलत इस्टेट काहीच नाही, फक्त एकच सूत्र राहतं, देवा तुंदारशे जे बी राब सुना फक्त म्हणा पोरे सुखमा ठेव. जर यदा कदाचित आपल्या आईला आपलंच प्रारब्ध लिहिण्याचा अधिकार दिला असता ना, काटा बरोबर सुद्धा तिने दुःख लिहिलेलं नसतं आपल्या नशिबात. आणि कुशाल काही लोक सांगतस आमले दल्ला दल्ली चालवत नाही. अरे ज्या दिवशी निघून जातात फोटोमध्ये रडाल, पश्चाताप कराल, पुन्हा पुन्हा हट्टहास करू या नाही येणार. काय कराल तुम्ही? पण जीवन जगत असताना अंतिम असा विचार करा, क्षण पटक्षण तास 2 तास निघून जात आहेत. एक सावतर आईसाठी सर्व कुटुंब आज पुण्यतिथी करतंय. त्या अशा लेकरांसाठी म्हणावं लागतं की मंगळ हे नोहे, कन्या पुत्रादिक आणि राहीला लौकिक अंतरपाठ. मंगल आहेत, पुण्य पवित्र विचार आहेत. आणि फक्त एकच सांगतो, ज्या वेळेस आपला बाप घरात दिसतो आणि माय घरात दिसते ना त्यांच्यासोबत जेवणाचा आनंद घ्या, त्यांच्यासोबत जीवन घ्या. ज्या आपला घरमा सांजऱ्या वय जो चिवडा वय ना, आपली माय जर चालली की ना त्या सांजऱ्या बी ववात नाही ना तो चिवडा बी ववाव नाही. माय जर चालली गई ना तावावरनी गरम पुई थाटी माय येवाव नाही. आणि माय जर चालली गई ना भाऊ तू थकीव ना हा शब्द सुद्धा कोणी बोलाव नाही. ती माय आठवा. सुक्त माणूस आम्हीही संसारी आहेत, तुम्हीही संसारी आहेत. कधी कधी आपल्या आईलाही उरलं डुरलं बोललं जातं, कधी कधी आपल्या बापालाही उरलं डुरलं बोललं जातं. तुम्ही 1000दा आईचा अपमान करा, 1000दा बापाचा अपमान करा, बाप 4 चौघांमध्ये कधी बोलत नाही. ती माय 4 बायांमध्ये कधी सांगत नाही. त्या आईला कधीतरी अर्ध्या रात्री तिच्याजवळ जा आणि विचारा. ती आई कधीच आपल्या गुन्ह्यांवरती कधी सजा किंवा श्राप देत नाही. तो बाप कधी आपल्याला उरलं डुरलं बोलत नाही. तरीही आपल्याला आपल्या बापातला देव दिसत नाही, तरीही आपल्या आईमध्ये आपल्याला रुक्माई दिसत नाही. अरे पैसा कमावता येतो, इस्टेटी कमावता येतात, पण पाठीवर हात फिरवणारा बाप कधीच कमावता येत नाही. 1000 पद्धतीच्या माग्या साड्या घेता येतात, पाहिजे तसं सोनं नाणं घेता येतं, पण मायना लुगडानी जी साडीनी आपण झावर शिवसूत ती साडी मा ती झावर मा जे सुख रही ते कोठेच भेटाव नाही, कुठेच नाही. आणि हे कन्यासाठी सकड तीर्थाची धुरे जे का माता पितरे तया श्रीर कीर लोन.
आई कुठं तीर्थक्षेत्रावर जाऊ नका आणि कुठं देवधर्म करायला पंक्ती करू नका. फक्त आपली माय आणि बाप जेवणले बसणार का फक्त ते जेवणाला बसले का पहा. साक्षात पंढरपूरनं विठोबाजी रायना आणि साक्षात पंढरपूरनी म्हणे रुक्माईजी रायनी असा जर विचार असेल तर मग तुकोबाराय सांगतो अशी सावधान अवस्था प्राप्त करा. असा अंतिम काळाचा विचार करा. आणि सूत्र सांभाळा मंगळ हे नोहे कन्या पुत्राधिक राहिला लौकिक अंतरपाठ. आणि हे जर कळत नसेल मग तुमच्या डोळ्यात धूर गेला, अहंकाराचा गेला का कुठल्या गोष्टीचं तुम्हाला अतिशय गुरुमटपणा वाढला. त्या गुरुपणपणाबद्दल आणि त्या अहंकाराच्या धुराबद्दल तुम्हाला जवळचा देव आपला बाप आणि माय हे कळालं नाही. हे सांगितलं तुकोबारांनी अभंगाच्या शेवटी. देव अंतरला हे असं काही ऐकलं का असं वाटतं की हे बंद पडलं. यांचं गायन ऐकण्यासाठी तर रस्त्याला माणूस होतो बापू आमचे चंदू आहेत ना, यांना कोकिळेपेक्षा दुसरा काही शब्द असला ना तो सुद्धा कमी पडतो. जेवढे गायनासाठी तरबेज आहेत तेवढे स्वभावानेही नम्र आहेत. जसे आपले समाधान बाबांचा स्वभाव आहे की सर्व काही येतं पण गरज पडली तेव्हा दाखवायचं. वाजण्यात अतिशय जबरदस्त भूषणदादांच्या हातात कला आहे. पण जाताना एकच सांगेल, तुका म्हणे देव अंतरीला थोडी डोळे अंधारी पडलेस. असं काही डोळ्यामध्ये दूर जाऊ नका देऊ की आपले आई वडील आपला प्रपंच आपल्याला काही चांगलं दाखवणार नाही. अहंकाराचा धूर काढा, आई वडिलांचं महत्व समजून घ्या. ज्या 22 कुटुंबानं योगेश दादांनी आज जो काही कार्यक्रम केला हिंदू आजींसाठी, त्या आजींना स्वर्गात चांगली जागा भेटेलच. कारण का
ज्ञानदेव म्हणे झाला हरिपाठ पूर्वजा वैकुंठ मार्ग, पूर्वजांचा वैकुंठाचा मार्ग मोकळा होतो. कारण का कीर्तन चांग होय अंग हरी. आणि कीर्तनाने काय होतं, हरिपाठ कीर्ती मुखी जरी काय आणि पवित्रची होय देह. या आजींच्या निमित्ताने सर्वांच्या मुखात जे काही नामचिंतन झालं त्या नामचिंतनाची साधना प्रथम पुण्यस्मरणाच्या निमित्ताने आजींसाठी अर्पण करत असताना पांडुरंगाला एकच सांगेल की स्वर्गात त्यांना चांगली जागा दे. या परिवारावरती एक असं काही आदर्शाचं त्या आजी टाकून गेले आहेत. कारण कीर्तन कोणाच्याही दारी होत नाही, प्रवचन कोणाच्याही दारी होत नाही. हे जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा ही जी कृपा असते ही विठ्ठलाची कृपा तेव्हा प्राप्त होते. पांडुरंगाने त्यांना चांगली स्वर्गात चांगली जागा द्यावी. या संपूर्ण आमच्या सहकारी ज्येष्ठ गुरुबंधूंचं शब्द सुनाने स्वागत करतो. तुम्ही सर्वजण आले, तुमचंही स्वागत करतो. माझ्या बोलण्यात एखादा शब्द चुकीचा झाला असेल तो माझा दोष जे चांगला असेल ते जगुरुदेवजी महाराज मथुरावासी ज्ञानोबा तुकोबांच्या गाद्याजवळ जे बसलो ते शिकलो ते मांडण्याचा प्रयत्न केला. भयादादा तुमचे सुद्धा शब्द सुनाने आभार की तुम्ही एवढ्या लांबून आलात. कुणाच्या म्हणजे तुमचा नात्यागोत्याचा विषय आहे, पण कधी कधी नात्यागोत्यालाही वेळ देता येणार नाही, एवढं तुमचं कार्य मोठं आहे. पण तुम्ही तरी इथं आलात त्याबद्दल तुमचेही आभार. संसृष्टीवरती जे मालक आहेत त्यांचेही आभार. सर्वांचे आभार मानत असताना बसलेले मंडळी चेतनदादा जागून आले त्यांचे आभार. माझेही सुखदार बाबा आहेत त्यांचे आभार. कधीतरी दुःखानं आपल्याला घेरावा घातला तर एकच मंत्राचा जप करा. तो कुठला मंत्र? ज्ञानेश्वर